हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दुष्यंत जो आहे तो रूममध्ये असतो आणि तो बोलतो की मला आता कृष्णाची बाजू घ्यावी लागणार आहे, कारण कृष्णाने मला गुंडांपासून वाचवलं आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ती माझ्यासाठी एवढी लढते, मग मी का तिच्यासाठी काही करायचं नाही, असं दुष्यंत आपल्या मनाशी बोलत असतो. दुसरीकडे बंब्या आणि ही आपली कृष्णा हे दोघेही इकडे दुकानामध्ये आलेले असतात आणि तेव्हा दुकानदार ह्या आपल्या कृष्णाला बोलतात की बोला, काय काम आहे तुमचं. तेव्हा इकडे ही कृष्णा बोलते की अहो, माझं एक काम होतं तुमच्याकडे. दादा, तुम्हाला मला एक म्हणायचं, ह्या बिलामध्ये एक साडी लाल रंगाची लिहिलेली आहे, यामधील साडी कुणी अजून नेली का, असं जेव्हा कृष्णा त्या व्यक्तीला बोलत असते तेव्हा ते दुकानदार बोलतात की अहो, मला एक म्हणायचं, तुम्ही का विचारता हे. तेव्हा त्या दुकानामध्ये एक मुलगा असतो, तो बोलतो की अहो, ही कृष्णा आहे आमच्या गावातील. त्यावेळेस इकडे दुकानदार बोलतात की नेमकं मॅटर काय आहे, तुम्ही साडीची चौकशी का करतात. तेव्हा मात्र इकडे कृष्णा बोलते की अहो, माझ्या कपाळावरील डाग जो आहे तो पुसायचा आहे, खूप महत्त्वाचा टॉपिक आहे माझ्यासाठी हा, असं कृष्णा त्या व्यक्तीला बोलते. तेव्हा मध्ये बंब्या जो आहे तो बोलतो की मला एक म्हणायचं, अहो साहेब, तुम्ही तेवढं चेक करून आम्हाला सांगा ना. तेव्हा आता दुकानदार ह्या मुलाला चेकबुक मागतात. तेव्हा जे काही विकलेल्या साड्यांचे चेकबुक असतं ते आता हे दुकानदार चेक करत असतात आणि त्यामध्ये नेमकं कुठलीही जी काही कृष्णा बोलते ती साडी विकली गेली की आहे ते बघू लागतात. कृष्णाचं सर्व लक्ष जे आहे ते त्या दुकानदाराकडेच लागलेलं असतं. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता त्या दुकानदार व्यक्तीला आपल्या काकांचा मुलगा जो असतो तो ह्या दुकानदाराला कॉल करतो आणि बोलतो की तुमच्या समोर जी मुलगी आहे ना, तिला कसलीच माहिती द्यायची नाहीये, असं ह्या दुकानदाराला ह्या काकांचा मुलगा धमकावत असतो. तेवढ्यामध्ये इकडे बंब्या बोलतो की अहो, खूप महत्त्वाचं आहे, प्लीज सांगा ना. तेव्हा दुकानदार व्यक्ती बोलतात की नाही नाही, इथे कुणीच साडी वगैरे काही नेलेली नाहीये. दुसरीकडे आता ही आपली बायजाबाई जी आहे ती आपल्या भक्तीला सांगते की आता शेवटी कृष्णा माझी सून आहे, त्यामुळे गावकऱ्यांसमोर कृष्णावरील डाग मला पुसावाच लागेल, असं पण इकडे बाळजाबाई या आपल्या भक्तीला बोलत असतात. तेव्हा आता भक्ती बोलते की बाळजाबाई आपली जी काही कृष्ण आहे ना, त्या बाईचा शोध घेण्यासाठी गेली आहे, कारण दुकानदाराची जी काही पावती आहे ती कृष्णाच्या हाती लागलेली आहे, असं भक्ती बायजाबाईला सांगत असते. जिथून सेम टू सेम साडी त्या बाईने घेतलेली आहे त्या दुकानापर्यंत आपली कृष्णा चौकशीसाठी गेली आहे. आता लक्ष्मी पूजनाच्या आत कृष्णा जी आहे ती स्वतःला अगदी निर्दोष म्हणून सिद्ध करणार आहे आणि आपल्याला दाखवणार आहे, असं भक्ती या बाळजाबाईंना सांगू लागते. तेव्हा बाळजाबाई थोडेसे विचार करतात. बाळजाबाई बोलतात की बरं होईल, मग तर खूप चांगलं होईल. तेव्हा भक्ती बोलते की तिचं सामान घरामध्ये घेऊ का मग. तेव्हा इकडे बाळजाबाई बोलते की नाही नाही, गावाच्या समोर ह्या गोष्टी आपल्याला ठेवायच्या आहेत. एकदा कृष्णा आले की मग बघूयात आपण काय करायचं ते, तोपर्यंत हे सामान जे आहे ते इथेच राहू दे, असं बाळजाबाई ह्या भक्तीला बोलतात. तुझं जे काम आहे ते जाऊन तू आतमध्ये करू शकतेस, काही प्रॉब्लेम नाही, असं पण इकडे बाळजाबाई या भक्तीला बोलतात. तर भक्ती ठीक आहे असे बोलते. त्यानंतर भक्ती आतमध्ये जाते. इकडे आपल्या दुष्यंतचे बाबा जे असतात ते ह्या आपल्या बाळजाबाईंना बोलतात की बघ, किती कृष्णा मुलगी चांगली आहे, तिला असं खोटं आवडत नाहीये, ती स्वतःला सिद्ध करण्यासाठी बघ कुठपर्यंत पोचली. तुम्ही किती जरी प्रयत्न केले तरी पण जे सत्य आहे ते समोर येणारच, असं हे दुष्यंतचे बाबा जे आहे ते आपल्या बाळजाबाईंना बोलत असतात. आता इकडे ही बाळजाबाई आढळरावांना बोलते की हे बघा आढळराव, कृष्णाचं नशीब जे आहे ते किती जरी जोरावर असलं तरी पण माझ्या नशिबाने अगदी कमालच केलेली आहे, कारण भक्तीला इकडे जेव्हा पाठवलंय ना तेव्हा आता तुम्हाला कळलंच असेल की मला काय बोलायचं आणि काय नाही, असंही बाळजाबाई आढळरावांना बोलत असते. त्यानंतर आता बाळजाबाई तेथून जाते. आढळराव एकटेच विचार करत असतात. आता आढळराव बोलतात की ही बाई काही थांबायची नाहीये, ही अजिबात ऐकण्याजोगी नाहीये. देवी आई, तूच आता लक्ष ठेव, काय सत्य समोर आणायचं आणि काय नाही, असं आढळराव देवी मातेला बोलतात. दुसरीकडे आता दुष्यंत जो आहे तो रूममध्ये असतो आणि तिथे भक्ती येते. भक्ती आता ही आपल्या दुष्यंतला बोलते की दाजी, कृष्णाला तुमच्या मदतीची गरज आहे बरं का. तेव्हा दुष्यंत बोलतो की काय झालं. तेव्हा भक्ती बोलते की कृष्णाच्या हाताला एक पुरावा लागलाय, त्या आधारावरती ती स्वतःला निर्दोष म्हणून सिद्ध करू शकते, तिच्याकडे खूप वेळ कमी आहे. त्यावेळेस इकडे दुष्यंत बोलतो की माहीत आहे मला सर्व. तेव्हा भक्ती बोलते की दाजी माफ करा, तुम्ही आता कृष्णाबरोबर असायला हवं होतं, तुम्हाला वाचवण्यासाठी तिने काय काय केलं हो, असं पण ही भक्ती जी आहे ती आपल्या या दुष्यंतला बोलत असते.
कधीच कृष्णाने स्वतःचा विचार केला नाही, ती नेहमी दुसऱ्याचाच विचार करते दाजी. तिच्या बाबतीमध्ये कुठलाच अन्याय होता कामा नये. मला दाजी तुम्हाला एवढंच सांगायचं आहे. तेव्हा आता दुष्यंत बोलतो की कुठे आहे कृष्ण आत्ता. तेव्हा इकडे कृष्ण आणि बंब्या हे दोघेही त्या दुकानातून रिटर्न येत असतात आणि रोडने चाललेले असतात. बंब्या कृष्णाला बोलतो की आपल्याला जर आता पुरावा नाही मिळाला तर काय करायचं. तेव्हा इकडे कृष्णा बोलते की मला नाही वाटत की माझ्यावर जो काही कलंक लागलेला आहे तो पुसेल म्हणून. तेवढ्यामध्ये दुकानामध्ये जो काही मुलगा असतो तो मुलगा पळत पाठीमागून येतो आणि ह्या आपल्या कृष्णाला बोलतो की हे बघ, ज्या बाईने रेड रंगाची साडी घेतली आहे ना, त्या बाईचा जो काही ॲड्रेस आहे तो मी आणला आहे. चंद्री आहे ती आपल्या गावची, असं पण हा मुलगा या आपल्या कृष्णाला बोलतो. कृष्णा त्या मुलाला बोलते की लई उपकार झाले तुझे. तेव्हा इकडे हा मुलगा बोलतो की खरोखर तूच आजपर्यंत गावातील लोकांवर खूप उपकार केलेत. त्यावेळेस इकडे हा मुलगा बोलतो की ज्यावेळेस माझ्या बापाला साप चावला होता त्यावेळेस कृष्णा तूच मदतीला धावून आली होती, मी नाही विसरणार. अगं तू केलेल्या कामाची ही परतफेड केली असंच समज, असं पण हा मुलगा कृष्णाला बोलतो. आणि मी मालकाचा डोळा चुकून आलोय, जाऊ दे मला आता. देवाला प्रार्थना करतो की हा निकाल तुझ्याच बाजूने राहू दे, असं पण इकडे हा मुलगा या कृष्णाला बोलतो आणि तिथून निघून जातो. इकडे बंब्या खूप खुश होतो. बंब्या आता या आपल्या कृष्णाला बोलतो की बघ सेम टू सेम हे बिल आहे. आता कृष्णा लगेच देवाचे आभार मानते. इकडे ही कृष्णाची आई जी आहे ती आरशामध्ये बघत असते आणि बोलते की अगं पूजा, आटोप पटापटा. आज तुला माहीत आहे का, घड्याळांच्या काट्याकडे मी आज नुसती डोळे लावून बसले, असं पण ही आपली कृष्णाची आई जी आहे ती बोलत असते. अगं बाळजाबाई जे आहेत ना ते आता कृष्णाला धक्के मारून वाड्याच्या बाहेर काढणार आहे, त्यामुळे मी खूप खुश आहे बरं का पूजा, असं पण ही कृष्णाची आई या पूजाला सांगत असते आणि खूप खुश होऊन हसत असते. तर इकडे ही कृष्णाची आई जी आहे ती पूजाला सांगते की तिकडे जसं जसं कृष्णाच्या बाबतीत घडत होतं ना तसं मला अगदी मनाला गार वाटत होतं. त्यावर पूजा बोलते की आई नेमकं तिथे डी आहे का गं. आणि तेव्हा आता ह्या पूजाच्या तोंडात डी आलेलं असतं. पूजा लगेच बोलते की दुष्यंत आहे का तो दुष्यंत, तो पण असेल ना तिथे, असं पण इकडे ही पूजा आपल्या आईला बोलत असते. दुसरीकडे दुष्यंत आता ह्या कृष्णाच्या पाठीमागे आलेला असतो. बंब्या कृष्णा जवळच असतात. तेव्हा इकडे कृष्णा बोलते की तुम्ही काय इथे वाद घालायला आले का. तेव्हा दुष्यंत बोलतो की अगं तुझी बहीण माझ्याकडे आली होती आणि ती मला बोलली की कृष्णाला तुमच्या मदतीची खूप गरज आहे म्हणून आलो मी, असं दुष्यंत या बंब्याला आणि या आपल्या कृष्णाला सांगत असतो. कृष्णा बोलते की मला गरज नाही तुमची अजिबात. तर दुष्यंत बोलतो की ठीक आहे, जिथे माझा रिस्पेक्ट नाही तिथे मी थांबत नाही, असं हा कृष्णाला दुष्यंत बोलतो. इकडे आता ही पूजाची आई जी आहे ती बोलते की अहो ही पांढऱ्या पायाची अवदसाची आहे ना ती एकदा त्या रांगडे पाटलांच्या वाड्याच्या बाहेर कधी पडते असं झालंय मला, असं ही पूजाची आई पूजाला सांगत असते. आता ही कृष्णा खूप बडबड करत असते. दुष्यंतीला बोलतो की एक शब्दसुद्धा बोलायचं नाही, एवढी कुणी बडबड करायची सांगितलं की तुला, असं म्हणत दुष्यंत या कृष्णाच्या तोंडावरती आपला हात ठेवतो आणि ही कृष्णा जी आहे ती दुष्यंतकडे बघत राहते. त्यानंतर आता इकडे सर्व गावकरी बाळजाबाईंच्या घरासमोर आलेले असतात आणि तेव्हा बाळजाबाई आता आपला निर्णय जो आहे तो देणार असते आणि तेवढ्यामध्ये कृष्णासमोर येते. तेवढ्यात बाळजाबाईंचं लक्ष कृष्णाकडे जातं. तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.